पाण्याची बचत करावी लागेल, एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, आपल्याला 20 दिवसाचं 21 दिवसा महिन्याचं रोप हे तेच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल आणि त्या पद्धतीने जास्त रिकव्हरी देणारी व्हरायट्या हे आपल्याला करावं लागतील. दर 3 वर्षांनी बेणं बदलावं लागेल ऊसाचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. मी माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला फार खाज होती म्हणून आम्ही चेअरमन झालो तिथं आणि त्याच्यामुळं तिथं सभासद पण झालो. आता पुढच्या वर्षी येणार आहे सोमेश्वरलाही सभासद होणार आणि चेअरमन पण होणार आहे. एकदा रेकॉर्डच करतो सगळ्या कारखान्याचा आधी पॉवर चेअरमन. गमतीचा भाग जाऊ द्या, त्याच्यामध्ये येत नाही, नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचं त्याला झोप यायची नाही. याला आता ह्याच्या मनात काय आलंय, याला आताच्या वयात काय सुचायला लागले, आम्ही कुठं जावं, कुठं बघावं आणि कधी आमच्या लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून चेअरमन लागणार कारखान्याचं. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.